तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले. कॅप्टनली चेक केलं बारामती एअरपोर्टला, तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, एटीसीशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं व्हिजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं. 7:17 दीपक जाधव विदीप जाधव जे त्यांचे पीएसओ होते दादांचे हे तिथं पोहोचले होते. 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले. 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या एटीसीला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे. 8:10 आणि 51 हे टेक ऑफ झालं. तुम्ही म्हणताल या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो. पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे. एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे. एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले. त्या ग्रुप चॅटमध्ये अधिकारी सुद्धा असतात, पीए सुद्धा असतात. त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो. आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल. 8:25 विमान पुणेजवळ, पुणे शहराजवळ असेल. 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल. 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे, तिथं असेल. 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली. 9 वाजता दादा गंभीर जखमी आहेत. ऍक्सिडेंट झाला हे तुम्हा आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी. तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती. पण 9:45 पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं. आता ही